मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी भूमिका आहे की मराठ्यांना जे स्वतंत्र आरक्षण देण्यासंदर्भात ते नेहमी सकारात्मक राहिलेले आहे आणि आता देखील ते सकारात्मक आहे। कुठेतरी मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असं मत बबनराव तायवाडे यांचं आहे। काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना? 6वा दिवस आहे, प्रकृती खालावत चालली आहे। नाही, माझा सल्ला त्यांना एवढाच राहील की मनोज जरांगे पाटील हे एक चांगले योद्धा आहेत, समाजासाठी लढणारे योद्धा ज्याला आपण म्हणू अशा प्रकारे योद्धा आम्ही बघू आणि अशा योद्ध्याची समाजाला फार गरज असते आणि त्यामुळे जेव्हा आपली समाजाला गरज आहे तेव्हा आपली प्रकृती सांभाळणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आपली प्रकृती सांभाळावी आणि प्रकृती सांभाळून समाजासाठी लढा द्यावा। याकरता त्यांनी पहिले प्रकृतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं त्यांना समर्थन आहे? नाही, सुरुवातीपासून आम्ही म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र न देता। यापूर्वीसुद्धा दोनदा त्यांना स्वतंत्र आरक्षण सरकारने देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही कोणीही विरोध केलेला नाही आणि आतासुद्धा सरकार आता अधिवेशनामध्ये किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाचा काय अहवाल येतो याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्या अहवालामध्ये जर स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाने शिफारस केली आणि सरकारने तशा प्रकारचं स्वतंत्र आरक्षण दिलं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्याला विरोध राहणार नाही। म्हणून स्वागत करा, नक्कीच स्वागत करू। आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण आमच्या ओबीसीतनं नाही। काल परत एकदा न्यायालयामध्ये राज्य सरकार आपली भूमिका आरक्षणाला घेऊन स्पष्ट केली आहे की जे पात्र आहे मराठा समाजातले लोक त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल। पात्र शब्द वापरला। पात्र म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या, पात्र म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या। शिंदे समितीने जे काम केलेलं आहे आणि त्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या मराठा बांधवांकडे याच्यापूर्वी कुणबी नोंदी नव्हत्या, परंतु या समितीच्या माध्यमातून काही लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे। त्याला कोणीही विरोध केलेला नाही, कारण ज्यांची नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे आणि द्यावंच लागतं। तर काल राज्य सरकारने जे भूमिका मांडली त्यातनं हे दिसतं की जे तुमची मागणी होती की सरसकट नाही ते आपल्याला अधोरेखित होताना दिसत आहे। नक्कीच याच्यापूर्वी झालेलं आहे। याच्यापूर्वीसुद्धा शासनाने जेव्हा जी.आर. किंवा शासन निर्णय काढलेले आहे त्याच्यात हे शब्द वापरले की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्याला आमचा कधी विरोध राहिलेला नाही। मग आपण बघितलं तर मनोज जरांगे यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। प्रकृती ढासळत चाललेली आहे आणि ते ज्या प्रकारे अडून बसलेले आहे। नाही, म्हणून मी यापूर्वीसुद्धा अनेकदा बोललो की कुठल्याही आंदोलनकर्त्याला आपण जी मागणी सरकारकडे करतो आहे ती संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते का, याचा विचार करून संघर्ष करावा लागतो आणि तेव्हा कुठं त्या आंदोलनाला यश मिळत असते। आता पुन्हा त्यांनी एकदा विचार करावा आणि मग आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी। काय वाटतं तुम्हाला 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलावलं गेलं, काय होऊ शकतं त्यामध्ये? आणि तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे हजारो आक्षेप आधीच गेलेले आहे, तर कसा मार्ग निघेल? नाही, हे बघा कसं आहे, हे जे आहे 26 जानेवारीला जो ड्राफ्ट नोटिफिकेशन सरकारने काढलेलं त्याच्यावरती आक्षेप आहे, हा एक पर्याय। दुसरा राज्य मागासवर्गीय आयोगाचा काय अहवाल येतो ती एक गोष्ट आहे। आता यापैकी आजची तारीख 15 तारीख आलेली आहे, 17 तारखेपर्यंत आक्षेप आहे। 18 आणि 19 दोनच दिवस राहते, 20 तारखेला अधिवेशन बोलवणार आहे असं कळलं आहे। 2 दिवसामध्ये 40, 45, 50 हजार आक्षेप कसे काय निराकरण करणार त्याचे? आणि त्या आक्षेपांचं निराकरण ती प्रोसेस जी असते प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय सरकार तो ड्राफ्ट नोटिफिकेशन ऑर्डिनन्समध्ये रूपांतरित करू शकत नाही किंवा मग डायरेक्शन ऑर्डिनन्स काढून ते करू शकतील, मग पुढच्या 6 महिन्याच्या याच्यामध्ये ते पारित करता येईल। पण आक्षेपाचं निराकरण करण्याकरता जेवढा वेळ द्यावा लागेल तेवढा सरकारला द्यावाच लागेल। असं दिसतं की सरकारने आधीच काय द्यायचं हे ठरवून घेतलेलं आहे, फक्त एक प्रक्रिया घाई गडबडीने सरकारला करायची असं वाटतं तुम्हाला? नाही, आता आंदोलनकर्त्यापुढे हे करून ते करायचा प्रयत्न करत असतील, पण नंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि सरकारने की मग पुढे पुन्हा न्यायालयीन केसेस होतात आणि त्यामध्ये पुन्हा कुठेतरी काहीतरी अडकते। आपण जे म्हणतो की सरकार काही करू शकते तसं नाही, जी प्रोसेस आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि म्हणून सरकार उद्या कुठे आम्ही अडचणीत येऊ नये म्हणून ती प्रक्रिया पूर्ण करीत असावी असं मला वाटतं।
पण काही गडबडीत झाली तर परत अडचणी निर्माण होऊ शकतात का? नंतर होणार ना, कारण एवढा मोठा समाज आहे, एवढे मोठे लोक कोण कुठे केव्हा अपील करेल आणि कसा न्याय मागेल हे मी आज या ठिकाणी नाही सांगू शकत. आता आजचा जर आपण 15 तारीख परत 5 दिवस जरांगे यांचं जर आपण बघितलं तर आंदोलन चालणार आहे, कारण की अधिवेशन 20 तारखेला आहे. या 5 दिवस किती महत्त्वाचे वाटतात तुम्हाला? महत्त्वाचा प्रत्येकच दिवस आहे, महत्त्वाचा प्रत्येकच दिवस आहे आणि प्रत्येक घडामोडीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की सरकार काय करते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की आमच्या संविधानिक अधिकारावर कुठल्याही प्रकारचा ज्याला काय म्हणू आघात होता कामा नये. ज्या दिवशी आमच्या संविधानिक अधिकारावर कुठल्या प्रकारचा आघात करण्याचा सरकार प्रयत्न करेल पुन्हा आम्हाला जागं व्हावं लागेल. तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.